मेष राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। नशिबाची नवी दिशा, अडकलेली कामे पूर्ण होणार, शुभ बातमीचे संकेत। नमस्कार मेष राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांचे आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे। मेष राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनेक नवीन शक्यता, नवीन आशा आणि सकारात्मक बदलांची चाहूल घेऊन येत आहे। काही वेळा आपल्या आयुष्यात असे टप्पे येतात जेव्हा आपण खूप प्रयत्न करत असतो पण अपेक्षित परिणाम लगेच मिळत नाहीत। आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहतो, एखादे काम पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवतो, पण परिस्थिती काही केल्या बदलत नाही असे वाटते। मेष राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात तुमच्यापैकी अनेकांनी अशीच काहीशी भावना अनुभवली असेल। एखादे काम वारंवार पुढे ढकलले गेले असेल, एखादी आर्थिक गोष्ट मनासारखी झाली नसेल, नात्यामध्ये गैरसमज झाले असतील, करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल पण योग्य संधी मिळत नसेल, किंवा मनात एखादी मोठी इच्छा असूनही तिच्या पूर्णत्वासाठी अजून वाट पाहावी लागत असेल। पण आता लक्षात ठेवा, परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही। कधी कधी बदल सुरू होण्याआधी काही काळ शांतता असते आणि त्या शांततेनंतर अचानक एक नवीन मार्ग उघडतो। मेष राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्हाला हाच बदल जाणवू शकतो। जिथे थांबले होते तिथून पुन्हा सुरुवात होणार। हा आठवडा तुमच्यासाठी नवीन विचार, नवीन निर्णय आणि नवीन दिशेचा ठरू शकतो। विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या मनात काही महत्त्वाचे विचार सुरू होऊ शकतात। आता मला पुढे जायचे आहे, आता मला स्वतःसाठी निर्णय घ्यायचा आहे, आता जे अडले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करायचा आहे, असा एखादा विचार तुमच्या मनात येऊ शकतो आणि हा विचारच तुमच्या पुढील काळातील बदलाची पहिली पायरी ठरू शकतो। मेष राशीसाठी या आठवड्याची सर्वात मोठी ताकद, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे। म्हणून मेष राशीच्या लोकांमध्ये धाडस, पुढाकार घेण्याची वृत्ती आणि काहीतरी नवीन करून पाहण्याची ऊर्जा असते। तुम्ही एखादी गोष्ट मनापासून ठरवली तर ती पूर्ण करण्यासाठी धडपड करता, पण तुमची एक अडचण अशी असू शकते की कधीकधी तुम्हाला परिणाम पटकन हवा असतो। तुम्ही आज प्रयत्न केला तर उद्याच त्याचे फळ मिळावे अशी अपेक्षा असते, पण प्रत्येक गोष्टीला तिची स्वतःची वेळ असते। या आठवड्यात तुम्हाला संयम आणि कृती यांचा सुंदर समतोल साधावा लागेल। फक्त वाट पाहत बसू नका आणि घाईघाईने निर्णयही घेऊ नका। योग्य विचार, योग्य प्रयत्न प्लस संयम या आठवड्याचे यशाचे सूत्र आहे। मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते। सुरुवातीला ही जबाबदारी मोठी वाटू शकते, पण घाबरू नका, कारण हीच जबाबदारी भविष्यात तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकते। वरिष्ठ व्यक्तीसोबत संवाद साधताना तुमचे शब्द स्पष्ट आणि नम्र ठेवा। तुमच्या मनात एखादी कल्पना असेल तर ते योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करा। तुम्ही केलेल्या मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू शकतात। ज्यांना नोकरीमध्ये बदल हवा आहे त्यांच्यासाठीही हा आठवडा नवीन विचार करण्याचा आहे। एखादी नवीन नोकरीची माहिती मिळू शकते, एखाद्या मित्राकडून किंवा परिचित व्यक्तीकडून संधीची माहिती मिळू शकते, पूर्वी केलेल्या अर्जाचा प्रतिसाद मिळू शकतो, किंवा तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्याबद्दल नवीन माहिती मिळू शकते। मात्र कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात घेऊ नका। पगारासोबत कामाचे वातावरण, भविष्यातील संधी आणि स्थैर्य यांचाही विचार करा। मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा चांगला परिणाम देणारा ठरू शकतो। तुमचे लक्ष एखाद्या विषयावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा। मोबाईल आणि सोशल मीडियामुळे लक्ष विचलित होत असेल तर अभ्यासाच्या वेळी ते बाजूला ठेवा। एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याऐवजी एक काम पूर्ण करा आणि मग दुसऱ्याकडे वळा। परीक्षा, स्पर्धा परीक्षा किंवा एखाद्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये। काही वेळा इतर विद्यार्थी तुमच्यापेक्षा पुढे जात आहेत असे वाटेल, पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते। तुमची स्पर्धा दुसऱ्याची नाही, कालच्या स्वतःची आहे। मेष राशीच्या लोकांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला नियोजन शिकवणारा ठरू शकतो। पैसा मिळवण्याची संधी येऊ शकते, पण त्याचवेळी खर्चावर नियंत्रण ठेवणेही महत्त्वाचे राहील। काही लोकांना घर, कुटुंब किंवा वैयक्तिक कारणांसाठी अचानक खर्च करावा लागू शकतो, म्हणून आधीपासून थोडी बचत ठेवणे चांगले। आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका। विशेषतः मोठी गुंतवणूक, कर्ज किंवा मोठी खरेदी करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे। या आठवड्यात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे,
पैसा वाढवण्या इतकेच पैसा टिकवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादे अतिरिक्त उत्पन्नाचे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी हा चांगला काळ आहे. एखादी छोटी कल्पना भविष्यात उत्पन्नाचा चांगला मार्ग बनू शकते. मेष राशीच्या काही व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. पूर्वी केलेल्या कामाचे पेमेंट मिळू शकते. एखाद्या अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. काही जणांना नोकरी किंवा व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, हे राशी भविष्य सामान्य मार्गदर्शन आहे. आर्थिक निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थितीचा आणि तुमच्या आर्थिक क्षमतेचा विचार करा. मेष राशीच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या व्यक्तीसोबत संवाद वाढू शकतो. नात्यात काही गैरसमज असतील तर ते बोलून सोडवण्याची संधी मिळू शकते. काही मेष राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या नात्याबद्दल पुन्हा विचार येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. फक्त आठवण आली म्हणून जुने नाते पुन्हा योग्य ठरेलच असे नाही. समोरच्या व्यक्तीच्या कृतींकडेही पहा. तुम्हाला नात्यामध्ये प्रेमासोबत आदर आणि सुरक्षिततेची भावना मिळते का हेही पहा. ज्यांचे नाते मजबूत आहे त्यांच्यासाठी हा आठवडा एकमेकांना अधिक समजून घेण्याचा ठरू शकतो. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एखादी नवीन चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबामध्ये विवाहाबद्दल बोलणे होऊ शकते. एखादे स्थळ समोर येऊ शकते किंवा पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. पण विवाहाचा निर्णय घाईने न घेता व्यक्तीचा स्वभाव, मूल्य आणि परस्पर समजूत यांचा विचार करा. योग्य व्यक्ती मिळणे महत्त्वाचे आहे, फक्त लवकर विवाह होणे नाही. या आठवड्यात घरातील वातावरणातही काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. कुटुंबातील एखादा महत्त्वाचा विषय चर्चेत येऊ शकतो. घरात एखादी शुभ बातमी येऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या कामामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद मिळू शकतो. काही जण घर बदलणे, घराची दुरुस्ती, सजावट किंवा नवीन वस्तू घेण्याचा विचार करू शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला या काळात उपयोगी ठरू शकतो. मात्र घरगुती चर्चेमध्ये रागाने बोलणे टाळा, कारण एक चुकीचा शब्द कधी-कधी मोठा गैरसमज निर्माण करू शकतो. 17 ऑगस्ट पासून आठवड्याची सुरुवात होताना तुमच्या मनात एखादा नवीन विचार जन्म घेऊ शकतो. काही लोकांसाठी हा दिवस नियोजन करण्याचा असेल, काहीसाठी कामातील महत्त्वाची सुरुवात होऊ शकते आणि काही जणांना एखाद्या व्यक्तीकडून चांगली माहिती मिळू शकते. या काळात आत्मविश्वास ठेवा. तुम्ही जे सुरू कराल त्यात सातत्य ठेवा. 18 ऑगस्टच्या आसपास एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यावा लागू शकतो. करिअर, पैसा, नाते किंवा घराशी संबंधित विषय असू शकतो. घाई करू नका. सर्व बाजू तपासा आणि निर्णय घेताना फक्त भीतीमुळे मागे हटू नका. कधीकधी आपल्या आयुष्यातील पुढची पायरी मोठी भीतीदायक असते, पण तीच पायरी आपल्याला पुढे घेऊन जाते. मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या श्रद्धेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून काही मिनिटे शांत बसावे. मनात एक सकारात्मक संकल्प करा. मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. योग्य संधी ओळखण्याची बुद्धी मला मिळो आणि माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी मला शक्ती मिळो. मंगळवारी आपल्या श्रद्धेनुसार हनुमानजींचे स्मरण किंवा हनुमान चालीसा पठण करू शकता. या आठवड्यात स्वतःला एक वचन द्या. मी घाई करणार नाही. मी हार मानणार नाही. मी नकारात्मक विचारांना माझ्यावर राज्य करू देणार नाही. मी योग्य संधीसाठी तयार राहीन आणि माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवीन.